मुंबईत एलिफंटाला जाणारी बोट बुडून मोठी दुर्घटना, 13 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश। अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ TV9च्या हाती। अपघातग्रस्त बोटीतून 101 जणांना बाहेर काढण्यात यश, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर मृतांच्या नातेवाईकांना 7 लाखांची मदत। मुंबईतील बोट दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार, बोट दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। नियमानुसारच बोटीत प्रवासी होते, नौदलाच्या बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिल्यानंच अपघात झालाय। अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या मालकाचा आरोप आहे। बोटीतील नवीन इंजिनच्या चाचणीवेळी नियंत्रण सुटल्यामुळेच अपघात, भारतीय नौदलाकडून अपघाताबाबत स्पष्टीकरण। बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नौदल, कोस्टगार्डच्या बोटींसह स्थानिक मच्छीमार बोटींचीही रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत, 4 हेलिकॉप्टरच्या मदतीनं राबवलं सर्च ऑपरेशन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, मविया आज सकाळी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करेल। शहांच्या विधानानंतर ठाण्यामध्ये पवार गटाचं आंदोलन, अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, कार्यकर्त्यांची मागणी। परभणी पोलीस लाठीचार्ज प्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, राज्य मागासवर्ग आयोगाचे निर्देश। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 21 डिसेंबरला जालना बंदची हाक, सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाकडून जिल्हा बंदची हाक। परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मूक आंदोलन करण्यात येणार, तर अमित शहांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात येणार। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ सोलापूरात आत्मभान आंदोलन, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी आहे। सोलापूर शहरात भीमसैनिकांचा मूक मोर्चा। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये बंदची हाक, भिंगार कॅम्प पोलिसांचा चोख बंदोबस्त, व्यापाराचा बंदला प्रतिसाद। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात आहे। विष्णू चाटेवर हत्या आणि खंडणीचा आरोप, हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर गेली। हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यामध्ये फोन, म्हणूनच गुन्हे दाखल होण्यास उशीर, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। शरद पवार शनिवारी 21 तारखेला मस्साजोग गावाला भेट देतील, पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांची माहिती आहे। पवार पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतील। परभणीतील कृत्य जाणीवपूर्वक केलं गेलं, पवार नावाचा व्यक्ती मनोरुग्ण नाही, ज्या डॉक्टरांनी माथे फिरू ठरवलंय त्याची चौकशी करा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक संपन्न, केंद्रात आणि राज्यात एकच सरकार, त्यामुळे बेळगावचा प्रश्न लवकर सोडवण्याची मागणी आहे। फडणवीसांकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आश्वासन देण्यात आलं आहे। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक अर्थात नक्षलवाद विरोधी विधेयक विधानसभेत सादर, विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पुण्याच्या माळीण जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत तिखट खायला लावल्याचा प्रकार, तक्रार केल्यानंतर शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। तर ऊसाच्या FRP मध्ये आता वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आहे। शेतकऱ्यांसह साखर उद्योगांना दिलासा मिळेल, साखरेच्या विक्री दरात तातडीनं वाढ करण्याची मागणी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती। नगरपालिकेनं पाठ फिरवल्यानंच बदलापूर स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। फेरीवाल्यांमुळेच पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप होतोय। जळगावमध्ये इफ्को नॅनो शेतकरी जागृती व्हॅन मोहिमेचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन, शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यासाठी जनजागृती मोहीम। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी, कांद्याला चांगला दर आणि कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आता 148 शेतकऱ्यांना 18,75,000 रुपयांची मदत, 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक वाढली आहे। लाल मिरचीला 2,000 ते 4,000चा दर, मागच्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीचे भाव घसरले। नाशिकच्या लासलगावसह देशांतर्गतील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठी वाढली आणि गेल्या 8 दिवसात भाव 50% कोसळले। कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। चाळीसगावमध्ये लाल कांद्याचे दर घसरले आहेत। गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरात 1,500 प्रति क्विंटलनं घट झाली, शेतकरी आर्थिक संकटात। बुलढाणा जिल्ह्यात 2.43 लाख हेक्टरवर बहरली रब्बीची पिकं, हरभरा पिकाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पसंती।
गोंदियातील बाजारात हिरवी मिरची शेवग्याचे दर घसरलेत. सामान्यांना दिलासा. मटार 80 रुपये किलोनं विक्रीसाठी बाजारात. सतत बदलत्या हवामानामुळे धुळे जिल्ह्यात गव्हाच्या पिकावर तण वाढू लागलेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तणनाशकाची फवारणी. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्याला पपई लागवडीतून लाखोंचं उत्पन्न. शेतकऱ्याला पहिल्या 4 टप्प्यात 5 लाखांचं उत्पन्न. नंदुरबार जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायतींवर प्रशासनाचं राज्य. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकर घ्याव्यात, इच्छुक उमेदवारांची मागणी. धुळे शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांची पोलिसांकडून उकल. घरफोडी आणि चोरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकांवर पोलिसांची कारवाई झाली आहे आणि चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत. धुळ्याच्या एकविरा देवी मंदिरात 3.5 कोटी रुपयांच्या विकास कामांची सुरुवात. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली आणि काम गतीनं पूर्ण करण्याची ठाकरे गटाची मागणी आहे. जळगावच्या अमळनेरमधील पांझरा नदीत बैलगाडी बुडाली. दुर्घटनेत दोन्ही बैलांचा मृत्यू.